साहेब हा काय माहिती का प्रत्येक दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे हायवे मध्ये आपण जवळ 60 च्या पुढे स्पीड असतो 60 ते 80 चं लिमिट मग किती आहे ठीक आहे तो आपल्या सिच्युएशन आपला खड्ड्यांचा विषय 80 पर्यंत आहे ना स्पीड लिमिट नाही हे आपल्या ह्या आपण पाऊस येण्याच्या आधी तुम्ही त्याची काय व्यवस्था का करत नाही मला हे समजत नाही. पाऊस यायच्या आधी महिनाभर तुम्ही तिथे काम करायला जाता त्याला लिलाव करता फक्त झाली लोकांची समजूत झाली असं नाहीये ना. प्रॉपर काम करा ना साहेब. एक मिनिट ऐका जरा काय परिस्थिती माहिती काय आपल्याकडे जे आता पावसाचे प्रमाण आहे ते जास्त आहे हे आपल्याला माहिती आहे ना काही नवीन नाही आहे ना दरवर्षीचा हा पाऊस आहे मग ज्यावेळी आपण खड्डे भरतो किंवा बुजवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ते व्यवस्थित करायला पाहिजे ना काहीतरी नीट मटेरियल टाकून वगैरे. तुमचं कसं थातून मातून काहीतरी तिथे टाकता गोटे वगैरे डबे आणि ते सोडून देतात. काय त्रास होतो प्रॉब्लेम काय माहिती आहे चिऱ्याचं हे असतं ते मला तुम्ही किंवा मकीन टाकून अजून आपण असं कुठे नाही असं भरले शिरगावला केलेला गेल्या वर्षी नाही केलेला आहे की आधी तो जो काम केलेला आहे ते बांधकाम काम केलेलं आहे तरी नोव्हेंबर 25 आधी नंतरचे काम केले ते आम्ही केलं. मला सांगा सर की एका कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही टेंडर देता रस्ता कंप्लीट झाला काम कंप्लीट झालं वॉट एव्हर इट त्याचा मेंटेनन्स पिरियड असतो ना 6 महिने 8 महिने मेंटेनन्स त्याला असतो का नाही. मेंटेनन्स पिरियड असतं आपल्याला कुठलं सुद्धा काम झालेलं म्हणजे खेड्याचं काम होतं ते खेड्याचं काम मेंटेनन्स पिरियड मध्ये कामच झालेलं नाहीये तुमचं काम एका दीड महिन्यातच तुमचा रस्ता जातो. त्यांचं म्हणणं असं ते कोणी कसं आहे ऐका जरा जेवढं गाव दिले ना कॉन्ट्रॅक्टरला त्या गावाचे रस्ते टिकले पाहिजेत ना ते खड्डे टिकले पाहिजेत तिकडे कायच होत नाही ना. आता साहेब बघा असं तुम्हाला की जे मेंटेनन्स पिरियड असणार एखादं काम चालेलच नाही आपल्याकडे मग कशाला कॉन्ट्रॅक्टरला काम देता मग कसं साहेब की आधी थोडं स्वतः बांधकाम वगैरे आता पुढे काय करणार आता काय पर्याय सांगा की काय करता येईल आणि कसं करणार. आता एपीएससी म्हणून एक काम आहे ते पॅचवर्कचं काम आहे पॅचवर्क ते पॅचवर्कचं काम आपलं टेंडर म्हणून झालेलं आहे ते मंजूर टेंडर झाले त्यात आपण एक एलवट म्हणून जो काम माणूस होतो त्याला ते काम भेटलं त्याला आपण सांगितलं साईडवर काम करायला सांगितलं त्याला ते बऱ्यापैकी केलं कॉम्प्युटर वगैरे ते भरले आपण पण काय मटेरियल काय लागणार आहे कॉन्क्रीट टाकणार आहे तर काय केलं की ते कधी टाकणार आता नाही राहणार. त्यांना एक महिन्याभर ते काम चालू केलं होतं साईडची जाळी बांधणं वगैरे शोल्डर फिटिंग करणं ड्रेसिंग करणं गटर काढायचं काम केलं तरी काय झालं की त्या वर्कर भेटायला वेळ लागला स्कूटी वगैरे बाकीचे त्यांचा म्हणणं की आता मला आधी ते वर्कर भेटलं मग मी काम करतो. आता हे तुमचं हे कधीपर्यंत होईल किती दिवसात हे कराल तुम्ही पाऊस गेल्यानंतर करणार की पावसाच्या आधी करणार गणपती आमचे येणार पावसात होणार आहे ऐका जरा मी तुम्हाला पण सांगतो ऐका डिसेंबर पर्यंत आपल्याकडे टेंडर पास झालंय रस्त्याचं आणि हे काम जे आहे ते नोव्हेंबर डिसेंबरला सुरू होणार पण आत्ताची कंडिशन काय करणार कधी पण सांगणार ते सांगा ना कधी चालू करताय म्हणजे परत पण तुम्ही ते पाऊस काढणार म्हणजे परत तो नोव्हेंबर डिसेंबरच येणार ना ते बरं काय नक्की कॉन्क्रीटच त्याच्यात टाकणार की दुसरं काय टाकणार कॉन्क्रीटनं भरलेलं थोडंसं टिकाऊ असतं ते कधी पर्यंत कॉन्क्रीटचं म्हणतात ते तरी करा ते तरी करा ना जुलै महिन्यामध्ये घाटात पण सुरू केलं आत्ताची ऐका जरा कोणी कसं आहे आत्ताची कंडिशन जी आहे ना